नागपूरमधल्या विसर्जन मिरवणुकांची स्थिती काय पाहूया। नागपुरात सुद्धा चोख नियोजन खरं तर करण्यात आलेलं होतं। विसर्जन मिरवणुकांच्या अनुषंगाने मुंबई आणि पुण्या इतकी भव्य दिव्यता नागपूरमध्ये जरी नसली तरी नागपूरमधल्याही विसर्जन मिरवणुका आकर्षण ठरत असतात। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं नागपूरमधल्या विसर्जन मिरवणुकांसंदर्भातल्या अपडेट्स आपण जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, नागपूरमधले जे महत्त्वाचे गणपती आहेत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत, त्यांच्या बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे का? काय नेमकी सध्याची तिथली विसर्जन मिरवणुकांची स्थिती आहे? नागपूरच्या बडकस चौकामध्ये आहे आणि आताच या ठिकाणी दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचं आगमन या ठिकाणी झालं आणि या बडकस चौकाला जे आहे ते सर्वच गणेश मंडळाचे गणपती जे आहेत त्या ठिकाणी राऊंड मारून समोर महाल परिसरातून आता मार्गस्थ होतील। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी बडकस चौकात जर पाहायला गेलं तर मोठं फटाके शोचं आयोजन जे आहे ते प्रतिवर्षी करण्यात येत असतं आणि यावर्षी देखील मोठी विद्युत रोषणाई या परिसरामध्ये एकूण करण्यात आली आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी फटाके शो जे आहे ते होणार आहे आणि ते पाहण्यासाठी अलोट अशी गर्दी जी आहे ते गणेश भक्तांची जर आपण पाहाल तर पूर्ण परिसरामध्ये आणि इमारतीवर एकूणच पाहायला मिळते। आणि यावर्षीचं नागपूरच्या गणेश उत्सवाचं वैशिष्ट्य जर पाहायला जर गेलं तर प्रत्येक गणेश मंडळांनी डीजे सारख्या वाद्याचा वापर न करता देशभरातील वेगवेगळ्या राज्यामधील जी वाद्य संस्कृती असेल, जे नृत्य संस्कृती असेल, त्याचा देखावा जे आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा एकूणच प्रयत्न केला गेलेला आहे। त्यामध्ये पंजाबमधील भांगडा डान्स असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातील पंढरीची वारी करणारे आपले वारकरी सांस्कृतिक भजनी मंडळ असतील, त्यांचा देखील यामध्ये एकूणच सहभाग जे एकूणच पाहायला मिळतोय आणि नागपूर शहरातील वेगवेगळ्या गणेश मूर्तींचं विशेष आकर्षण जे आहे ते यावर्षी आहे आणि मोठ्या संख्येने कुटुंब या ठिकाणी गणेश भक्त एकूणच हा देखावा आणि श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। मोठी विद्युत रोषणाई या परिसरात करण्यात आलेली आहे। भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी या ठिकाणी फटाके शोचं आयोजन करण्यात येत असतं आणि आता थोड्याच वेळामध्ये याचे फटाक्याचा शो या ठिकाणी केला जाणार आहे। सोबतच अनेक गणेश मंडळांनी जीवकालीन जे काही खेळ असतील ते दाखवण्याचा एकूणच आपल्या या विसर्जन मिरवणुकीतून प्रयत्न केला गेला आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमूर्ती देखील एकूणच या मिरवणुकीमधून जे आहे आपल्याला मार्गस्थ होताना दिसते। अजिंक्य, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।